नमस्कार मैत्रिणींनो, साठी कला रंग या माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. 50 ते 60 आणि त्याच्यापेक्षा जास्त वयाच्या माझ्या मैत्रिणींसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. लग्न समारंभ किंवा कार्यक्रम असेल तर कसे तयार व्हावे असा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर असतो. आपल्याला कोण बघणार आहे किंवा आपण कसेही दिसलो तर काय फरक पडतो, म्हणून आपण काहीही घालून कसेही तयार होतो आणि कार्यक्रमाला जातो. पण सर्वांनाच नटण्याचा, सुंदर दिसण्याचा आणि जगण्याचा आनंद देवाने दिलेला आहे. मग आपण का सगळ्यांसारखं राहायचं नाही? मग आपण का घड्याळासारखं राहायचं? आपण छान तयार होऊन जाऊ शकता आणि यंग आणि स्मार्ट दिसू शकता. त्याच्यासाठी काही छोट्याशा टिप्स लक्षात ठेवल्या तर आपणही सुंदर दिसू शकतो. त्याच्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्याआधी सबस्क्राईब करणे फ्री आहे आणि म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओला लाईक आत्ताच करून द्या. सर्वात पहिला म्हणजे मल्टी कलर साड्या टाळाव्यात, कारण वयाप्रमाणे आपले वजनही वाढलेले असते आणि त्यामुळे चेक्स पॅटर्न साड्या टाळाव्यात. त्यामुळे तुम्ही जाड दिसू शकता. मोठ्या प्रिंटच्या साड्या देखील आपल्याला अजिबात सूट करणार नाही. त्यामुळे मोठ्या प्रिंट आणि मोठी बॉर्डर असलेल्या साड्या टाळाव्यात. त्यामध्ये आपला लुक अजिबात छान दिसणार नाही, कारण या एजला जेवढे तुम्ही नाजूक घालाल तेवढे तुम्ही सुंदर दिसाल. तसेच फुगीर साड्या देखील टाळायच्या आहेत, कारण की त्या सावरायलाही अवघड जातात आणि नेसल्यानंतर अजिबात छान दिसत नाही आणि जास्त फुगीर असल्याने आपण त्याच्यामध्ये खूप जाड दिसतो. साड्यांचे कलर निवडताना प्लेन सॉलिड कलरच्या किंवा 2 कलर असलेल्या साड्यांची निवड करा. त्यापेक्षा जास्त कलर असलेल्या साड्या निवड करू नका. रिच कलर असायला हवेत. तुम्हालाही कोणी नाव ठेवायला नको आणि तुम्ही छान दिसायला पाहिजे. असा अगदी तुमचा रिच लुक झाला पाहिजे. गोल्डन कलर कुठल्याही कलर स्टोनला सूट होतो आणि कोणत्याही वया गटातील महिलांना छान दिसतो. त्यामुळे तुम्ही गोल्डन, क्रीम, ऑफ व्हाईट अशा रंगाकडे जाऊ शकता. समजा तुम्ही जर डार्क कलरची साडी निवडली तर त्यावरती खूप हेवी ज्वेलरी अजिबात छान दिसणार नाही. सिंपल पर्ल नेकलेस किंवा नाजूक ज्वेलरी घाला, म्हणजे तुमच्या लुकला एनहान्स करेल. जर तुम्हाला लाईट कलरची साडी सूट होत नसेल तर यावर ब्लाउज थोडा मॉडर्न ठेवा. तुमचा बांधा जर नाजूक असेल तर लाईट कलरची साडी आणि छोट्या प्रिंटची साड्या तुम्ही नेसू शकता. जर तुमची साडी जास्त भडक कलरची असेल तर त्यावर तुम्ही कॉन्ट्रास्ट रंगाचं ब्लाउज घाला, तर खूपच सुंदर आणि मॉडर्न दिसाल. ब्लाउजचे स्विच हे जास्त शॉर्ट न ठेवता लॉंग हाताच्या कोपऱ्यापर्यंत शिवून घ्या, जेणेकरून ते तुमच्या पर्सनॅलिटीला आणि एजला सिंपल, सोबर आणि स्टायलिश लुक देतात. क्रीम कलर किंवा ऑफ व्हाईट कलर तुम्ही संध्याकाळच्या इव्हेंटला किंवा लग्नाला जात असाल त्यासाठी सुद्धा खूप छान लुक क्रिएट करू शकता. अगदी खूप मोठे किंवा डीप नेकचे ब्लाउज न शिवून घेता तुम्ही असे बंद गळ्याचे ब्लाउज शिवून घेतलात तर ते तुमच्या एजला खूप छान दिसतात. तसेच बटनचे डिटेलिंग लावू शकता किंवा छान असे हे हॉल पॅटर्नचं बेक नेक शिवू शकता. सध्या पेचवर्क ब्लाउजची खूप फॅशन चालू आहे. असं एखादं पेचवर्क लावून ब्लाउज शिवून घेतला तरी देखील तो तुम्हाला खूप छान दिसेल. तसेच राऊंड नेक, कॉलर नेक, बंद गळ्याचे ब्लाउज हे तुमच्या एजला खूपच छान दिसतील. अशी मोठी ब्रॉन्झ ज्वेलरी टाळा. स्किनला देखील त्रास होतो आणि दिसायला खूप विचित्र दिसते. तसेच खूप लेड असलेली ज्वेलरी घालण्याऐवजी सिंपल पर्स नेकलेस घाला, तो तुमच्या लुकला खूपच छान दिसतो. तसेच एखादे पॅटर्न असलेले गोल्डन चेन घालू शकता. ज्वेलरी नाही घातली तरी देखील चालेल. एखादे कार्यक्रमाला जाताना केस मोकळे ठेवणार असाल तर पुढच्या साईडचे असे केस घेऊ शकता किंवा बॉन हेअरस्टाईल करून अशा प्रकारे आर्टिफिशियल किंवा फ्रेश फुलांचा गजरा लावू शकता. आणि जर तुम्ही मोठ्या लग्न प्रसंगाला किंवा मोठ्या समारंभामध्ये जात असाल तर तुम्ही असा अंबाडा हेअरस्टाईल पण करू शकता. ही अंबाडा हेअरस्टाईल वयोवृद्ध स्त्रियांना खूपच छान दिसते. तसेच या एजला आपली स्किन थोडी लूज झालेली असते, त्यामुळे थोडासा लाईट मेकअप करा. चेहऱ्यावरती नेहमी स्माइल ठेवा. हातामध्ये एखादे गोल्डन कडे
किंवा ब्रेसलेट किंवा वॉच घालू शकता, जेणेकरून तुम्ही सिंपल, सोबर आणि क्लासी दिसाल. जर साडी नेसताना आपण जो पदर काढतो ना, त्याच्या प्लेटा खूप छोट्या घेऊ नये, त्या या वयाला चांगल्या दिसत नाही. तुम्ही फक्त 3 प्लेटच्या किंवा 2 प्लेटचाच पदर काढायचा आहे. असाच पदर या वयाला चांगला दिसतो, किंवा ज्याचे सोपे आणि सुंदर लुक दिसतो तो सुट्ट्या पदरवर, आणि म्हणून तुम्ही सुट्ट्या पदर पण ठेवू शकता. 4 चौघांमध्ये एकदम ताठ उभं राहायचं आहे आणि सावकाश चालायचं आहे. या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवशाल तर तुम्ही वयोवृद्ध झाल्यानंतरही स्मार्ट, सोबर आणि क्लासिक दिसाल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा, आणि माझ्या चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. धन्यवाद.